2024 रत्नागिरी जिल्हा पोलीसने जे काही कामगिरी केली त्याच्याबद्दलचं एक विवेचन या ठिकाणी देऊ इच्छितो. 2023 आणि 2024 येथील भाग 1 ते 5 गुन्ह्यांची आपण जर तुलना केली तर त्याच्यामध्ये सुमारे 238 गुन्ह्यांची संख्या घटलेली आहे. हे घटलेली जी संख्या आहे त्याच्यामध्ये बेसिकली घरफोडी, चोरी, नंतर दंगा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची घट झालेली आहे. पोलिसांनी ह्या कालावधीमध्ये जे QR कोडचं पेट्रोलिंगची एक योजना आपण राबवली होती, ज्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे गुन्हा घडणारी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी QR कोड बेस आपल्याकडे पेट्रोलिंग आपण नेमल्यामुळे तिथेही गुन्ह्यांची संख्या घटलेली आहे. त्यानंतर काही आपण खाजगी व्यावसायिक आणि काही ठिकाणी आपण सरकारी आस्थापना यांना CCTV कॅमेरे बसवण्याबद्दलच्या आवाहन केलं होतं. त्यामुळं पूर्ण जिल्ह्याभरात 3121 कॅमेरे आपण खाजगी सहभागातून बसवलेले आहेत आणि त्याचाही चांगला उपयोग आपल्याला गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी होतो आहे, तपास घेण्यासाठी होतो आहे, प्रतिबंध करण्यासाठी होतो आहे. आणि मला वाटतं एकंदरीत ह्या सगळ्या कारणांमुळं गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे. गेल्या वर्षभरात 1388 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 1121 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. एकूण 80% गुन्हे उघडकीला आल्याचं या ठिकाणी दिसतं आहे आणि हे प्रमाण अजून वाढवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. याच्यामध्ये मी निश्चितपणे सांगू शकतो की खाजगी CCTV कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्हे उघडकीस आणायला निश्चितपणे होतो. त्याचं कारण आरोपींचा पाठपुरावा घेणं, त्यांचा माग काढणं, त्यांचा शोध घेणं किंवा चेहरेपट्टीची ओळख पटवणं, या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग निश्चितपणे होतो. आणि त्याच्यामध्ये तांत्रिक ज्या गोष्टी बाबी असतात त्याचासुद्धा ॲनालिसिस आम्हाला त्या माध्यमातून करता येतं. धन्यवाद. आता जे CCTV कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे का? निश्चितपणे वाढ होण्याची गरज आहे. मी मागेच आपण DPDCच्या माध्यमातून चिपळूण आणि दापोली हे दोन्ही शहरांमध्ये ह्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ह्या दोन्ही ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याची लवकरच मंजुरी आपल्याला तांत्रिक मंजुरी शासनाकडे मिळालेली आहे आणि लवकरच त्या दोन्ही शहरामध्ये ह्या CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवली जाईल आणि तिथेही सुद्धा रत्नागिरी शहरासारखंच जाळं CCTVचं उभारलं जाईल. मी सांगितल्याप्रमाणे 2023 आणि 2024च्या आकडेवर आपण जर विचार केला, एकूण दाखल गुन्ह्यांपैकी 80% गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तपास कामकाज चालू आहे. याच्यामध्ये IT ॲक्टच्या गुन्ह्यांमध्ये होणारी जी वाढ आहे ती चिंताजनक आहे. यासाठी आपण सातत्यानं जिल्हा पोलीस दल सातत्यानं जनजागृतीपर कार्यक्रमांवरती भर देत आहे. त्या गुन्ह्यांचा तपास करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या महत्त्वाच्या आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये गुन्हेगार जे असतात ते काही ठिकाणी परराज्यातील आहेत, काही ठिकाणी गुन्हेगार जे ते परदेशामध्ये राहूनसुद्धा अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणं हाच एक महत्त्वाचा मार्ग आहे. ह्याच्यामध्ये जरी आम्ही 41 लाखापेक्षा अधिक रक्कम वेगळ्या खात्यांमध्ये गोठवली असली तरी आरोपींपर्यंत पोहोचणं हे तसं त्या मानाने पोलिसांना त्यासाठी घ्यावे लागणारे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वांना करावी लागते आणि त्यातून गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न नेहमी चालू असतो. याच्यामध्ये आपल्याकडचे जे डॉग स्क्वॉड आहे त्याचा गुन्ह्यांचा ज्या ठिकाणी घरफोडीसारखे गुन्हे असतील किंवा इतर काही गुन्हे असतील त्या ठिकाणी जे आर्टिकल्स मिळतात, उदाहरणार्थ आपल्याकडे चप्पल मिळतात, काही ठिकाणी गुन्हेगारांनी वापरलेली हत्यारे मिळतात, त्याचा वाद देऊन किंवा त्याचा माग काढण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. काही ठिकाणी त्यांचा माग दाखवण्यामध्ये किंवा डायरेक्शन दाखवण्यामध्ये त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि वारंवार आपण काही ठिकाणी आपल्याला मिसिंग पर्सन्स आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आलोरे शिरगावच्या हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलगी घरातून भीतीने पळून गेली होती आणि तिच्या कपड्यांचा स्मेल देऊन आपण तिला जंगलामधून शोधून काढलं होतं. त्यामुळे निश्चितपणे डॉग स्क्वॉडचा उपयोग गुन्ह्यांचा शोध घेण्यामध्ये होतो आहे. त्या संदर्भातली पाठपुरावा आपण करतो आहोत आणि मध्यंतरीच मी सांगितल्याप्रमाणे नुकताच पाहिजे असलेला आरोपी सोलापूर जिल्ह्यामधून आम्ही महत्त्वाचा जो आरोपी होता आणि गोवा बनावटीच्या दारूंची तस्करी करण्यामध्ये त्याचा मोठा हात होता, तो आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. निश्चितपणे ह्याच्यामध्ये आपल्याला बाहेरून येणारे जे गुन्हेगार आहेत ते दळणवळणाची साधनं वाढल्यामुळे रेल्वेचा वापर करतात. काही ठिकाणी त्यांच्याकडे असणारी जी दळणवळणाची साधनं आहेत त्याचा वापर करून आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गुन्हे करतात. आपल्याकडे मध्यंतरी रत्नागिरी शहरामध्ये घडलेल्या घरफोडीच्या 3 घटना आहेत. त्याच्यामधले आरोपी जे आहेत ते महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये अगोदर त्यांनी गुन्हे केले घरफोडीचे आणि त्यांचा नंतर आपल्याला जो मागमूस लागला तो असा लागला की दिल्ली इथून त्यांनी निघाले होते आणि त्यांनी इथे येऊन केवळ 3 तासामध्ये आपल्या शहरामधल्या 3 दिवसा घरफोड्या केल्या होत्या. त्यामुळं
अशा प्रकारच्या गुन्ह्यांवरती नजर ठेवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे तांत्रिक बाबींची मदत घ्यावी लागते आणि त्याचा उपयोग करावा लागतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.